नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ही कलशाभोवतीची महिरप कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला गळ्यातला जो लागतो तो नायलॉनचा धागा मी घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे, कात्री घेतलेली आहे आणि इथे मी 6 नंबरचे मणी वापरत आहे. पांढरा, लाल, पिवळा आणि हिरवा असं कलर कॉम्बिनेशन घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही कलर कॉम्बिनेशन किंवा क्रिस्टल मणी सुद्धा इथे वापरू शकता. आणि लाल सिल्कचा धागा घेतलेला आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. हा धागा मी डबल ओवून घेतलेला आहे आणि आता इथे गाठ मारून घ्यायची आहे. व्यवस्थित घट्ट गाठी मारून घेऊया म्हणजे हा लूज पडायला नको. गळ्यातल्यासाठी आपण जो हा नायलॉन थ्रेड वापरतो तोच मी इथे घेतलेला आहे. प्लॅस्टिकचा नायलॉन थ्रेड नका वापरू, कारण नाहीतर ते एकदम ताठ होऊन जातं. आणि हा धागा डबल घ्यायचा आहे. आता धाग्यात 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. मणी खालपर्यंत न्यायचे आणि इथे गाठ मारून घ्यायची. 2 ते 3 गाठी इथे आपण मारून घेणार आहोत, जेणेकरून आपला हा 6चा राऊंड व्यवस्थित घट्ट बसेल. तुम्ही कोणतंही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या मराठी संस्कृती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर आपण अशा ह्या गाठी मारून घेत आहोत. उरलेला हा जो टोकाचा धागा आहे तो आपण नंतर कट करून घेऊया. आता या एका पांढऱ्या मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेत आहे. सावकाश करायचा आहे, कारण नाहीतर हा धागा गुंतू शकतो. आता आपण 1 पांढरा, 1 लाल, 2 पांढरे, 1 लाल, मग पुन्हा 2 पांढरे, 1 पिवळा, 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे, 1 पिवळा आणि 1 लाल असे मणी ओवून घ्यायचे आहेत. टोटल 15 मणी आपण इथे ओवून घेतलेले आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. सरकवताना काळजी घ्यायची, कारण हा धागा गुंतण्याची खूप शक्यता असते डबल घेतलेला असल्यामुळे. शेवटचा लाल मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचा जो पिवळा मणी आहे त्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घेऊया. धागा घट्ट करायचा. हे अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय. आता 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि आता या पुढच्या पिवळ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचा. सावकाश वरती सरकवायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण पुढचे मणी ओवूया. 2 पांढरे, 1 लाल आणि 2 पांढरे असे मणी आता आपण ओवणार आहोत. 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे मणी. आता हा वरचा जो लाल मणी आहे त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता या वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 पांढऱ्या मण्यांमधनं आपलं हे जे 6चा राऊंड झालाय त्या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा दरवेळेस. हे असं दिसेल. आता आपण खालच्या दिशेला येणार आहोत.
तर एक पांढरा, एक लाल आणि 2 पांढरे असे मणी आपण ओवणार आहोत. एक पांढरा, एक लाल आणि 2 पांढरे. त्यानंतर हा जो खालचा लाल मणी आहे, आत्ता आपण ओवले होते ना 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे, त्यातला हा लाल मणी यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा काढताना काळजी घ्यायची, धागा गुंतू शकतो, कारण घट्ट करून घ्यायचं. त्यानंतर आता 2 पांढरे, एक पिवळा आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. हा जो खालचा हिरवा मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता आपल्याला 2 पांढरे, एक पिवळा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे. शेवटचा लाल मणी सोडून द्यायचा. पिवळ्या मण्यातून धागा वर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. तुम्ही इथे लाल मण्याच्या ऐवजी क्रिस्टल मणी सुद्धा वापरू शकता, खूप छान दिसतो. आता आपल्याला वरच्या दिशेला यायचंय. तर 2 पांढरे, एक हिरवा आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. हा जो पिवळा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे असे मणी आपण ओवणार आहोत आणि वरचा जो लाल मणी आहे त्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातून अशा दोनही मण्यांमधून आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा नीट घट्ट ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला असं दिसेल झालेलं. लाल आणि पांढरा या दोन्ही मण्यांमधनं धागा बाहेर काढलाय. आता 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो पहिला आपला 6चा राऊंड झालाय त्यातला हा पांढरा मणी यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजे हे 5 मणी या मण्याभोवती गोल गुंफले जातील. हे बघा, या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घेतला. आता हे पुढचे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. दरवेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आपल्याला. आता परत आपल्याला खाली यायचंय. एक पांढरा, एक लाल, 2 पांढरे. पुढची प्रोसेस सेमच आहे जसं मागे केलं होतं तसं. असे मणी ओवून घेऊन या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. परत मगाशी जसे ओवले होते तसेच 2 पांढरे, एक पिवळा, 2 पांढरे असे मणी ओवायचे. खालच्या हिरव्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. तुम्ही हे 4 नंबर मण्यांमध्ये सुद्धा करू शकता. नाजूक खूप छान दिसतं. त्यानंतर 2 पांढरे, एक पिवळा, एक लाल मणी ओवून घ्यायचा. मणी व्यवस्थित खालपर्यंत सरकवून घ्यायचे. मग शेवटचा लाल मणी सोडून द्यायचा आणि पुढच्या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा. जसं मगाशी केलं होतं तसंच 2 पांढरे, एक हिरवा, 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा.
धागा घट्ट ओढून घ्यायचा। परत आता 2 पांढरे 1 लाल 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे या वरच्या लाल मण्यातनं आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं असा धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता 5 पांढरे मणी घालून घ्यायचे आणि जसं मगाशी केलं होतं त्याच पद्धतीने करायचंय। या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट करून घ्यायचा आहे। हा पुढचा आपला 6चा राऊंड तयार झाला। मग पुढचे हे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातनं धागा पुढे सरकवायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपल्याला हवं तेवढं लांब आपण हे करून घ्यायचं आहे। इथे जसं आता आपण 1 पांढरा 1 लाल आणि 2 पांढरे मणी ओवले होते तसंच आपण आता पुढे ओवणार आहोत आणि शेवटपर्यंत करणार आहोत। शेवटी तुमची ही महिरप पूर्ण झाली की मग वरती जेव्हा येतो आपण तेव्हा पुढे आपण 5 पांढरे मणी घालतो त्याच्या ऐवजी तिथेच आपण धागा गाठ मारून बंद करून घ्यायचा। पुढचे 5 पांढरे मणी ओवायचे नाहीत। वरती लाल आणि पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढला की इथेच गाठ मारायची आणि धागा कट करून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण ही अशी पूर्ण महिरप केलेली आहे। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।